बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे मागील 4 ते 5 दिवसापासून सतत पडत असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। खरीप हंगामातील तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कांदा आणि भाजीपाला यांचे अमाप नुकसान झाले आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अद्यापही मंद्रुप अप्परचे तहसीलदार, न्याय तहसीलदार अथवा तहसील प्रशासनाचे कर्मचारी अद्याप शेतकऱ्यांच्या बांधावरती आले नसल्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यास भरीव अशी मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। नेमकं नुकसानग्रस्त शेतकरी काय म्हणाले ते पाहूया। एक पाया दो मन काय बरे हो साहेब बरे बरे या ना हन या तुम्ही तिथं तामातीने बोलत त्या ಗಂಟೆ ಸಾವಿರ ಇನ್ನೊಂದು ಜರ ಆ ಕಡೆ ಮೊಳಕಲ್ತಂದು ನೀರಿತ್ತಲ್ಲಿ ಹೋಗೋದು ನೋಡ್ರಿ घ्या चालू करा चला घ्या ಇಲ್ಲ ಹಾಕಿ ಒಳಗೆ ಹೊಂಟ್ರ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದವು ನೀರಿಗೆ ಪ್ಯಾಂಟ್ ಹಿಡ್ಕೊಂಡಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ಸಿಕ್ಕರೆ ಆದ ಜನ ತೆಗೀರಿ ಅಲ್ಲೇ मला हे रागित बाकी काय नाही लोकांना दाखवा रस्ता हे तुम्ही उपक्रम कशासाठी राबवला भीती प्रेक्षकांची भीती मोडावं पोलीस स्टेशन मध्ये तुलनेमध्ये जवळ आले ना त्यांची एक नातं वेगळं होत आहे तुमच्या बरोबर सारखं म्हणल्यावर काय करावं असं पूर्ण जाळत आहे पूर्ण गेलेला आहे मेरे बोलो इकडे आडू ಮಂದಿ ನೀರು ಬಿ ಕಾಣಿಸ್ಬೇಕಲ್ಲ ಅಪ್ಪ ಅದು ಕ್ಯಾನ್ ಹೋಗಿದ್ರಿ ಹಾಂ ಬಾತ್ಮಿ ಅದ್ರಾಗಿರ್ತದೆ मी किसान सभा तालुका अध्यक्ष जावेद अवटे या दक्षिणमध्ये आलेला आहे। एक मंद्रुपच्या गावापासून एक अर्धा किलोमीटरवर हे रोडच्या कडेला हा शेतकरी आहे। ह्या शेतकरीचं पूर्ण पाण्याखाली उडीद तूर पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। अनेकांच्या शेतकरीचे पाण्याखाली आहे पण हा प्रशासन झोपी काढत आहेत। आज तहसीलदार आणि सर्कल भाऊसाहेब आणि तलाठी त्यांना प्रत्येक वेळा सांगून सुद्धा ते पंचनामा करतील, आम्ही कुठं तिथंच करणार असं असूनसुद्धा समक्ष येऊन त्याने बघायला पाहिजे। हे का त्यांना दिसत नाहीत का? डोळे त्यांचे का झापले गेलेत का? आणि आज उस्मानाबादला भेटतो आमच्या या सोलापूर जिल्ह्याला एकही पीक विमा भेटलेला नाही। 2 वर्ष झालं आज हे वेड्याचं सोंग करत आहे केंद्र सरकार। आज आमच्या या शेतकऱ्यांचं जरा 2-3 दिवसात हे जरा पंचनामा नाही झालं सरसगट आमचं मागणी आहे सरसंगट भरपाई द्यायला पाहिजे। जरा नाही दिले तर पुढील याच्यामध्ये आमचे कमिटी घेऊन आम्ही रणगाडी घेऊन त्या तहसीलदारवर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही। माझं नाव मल्लप्पा मळसिद्ध जोडमोठे, गाव मंद्रुप। गावाचे अर्धा किलोमीटर आमचं शेत आहे, एक 16 एकर शेत आहे। हे सगळं एक 7-8 एकर सगळं पाण्याखाली आहे। ऊस आणि हे उडीद तूर सगळं गुडघ्यावानी पाणी आहे।
आणि सगळं कोण बे इथं आपल्याला बघत नाही, काय नाही, काय काय झोपीत आहे, काय काय कळीना झालं आहे त्यांचं. सर्कल येत नाही, तलाठी येत नाही, तहसीलदार येत नाही. एवढं रोड कड्याला असून बे इकडं कोण बघत नाही. पण आम्ही सगळं कर्ज काढून हे सगळं केलेलं आहे. हे शेतकरी एकतर आत्महत्या करायला आले आणि तरी पण त्यांना जाणीव नाही. सरकारला बी नाही आणि तलाठीला बी नाही आणि ह्याला बी नाही, तहसीलदारला बी नाही. आता तुमची मागणी काय आहे? आता या पिकासाठी किती खर्च केला साधारण? हे पिकासाठी बघा साधारण आपण 25 ते 30 हजार खर्च केला. आता काय वाटतं तुम्हाला हे? आता काय बघा की तुमचं समोरच आहे का, सगळं पाण्या गुडघ्यावानी पाणी आहे. आता काय हे काय ह्याला काढायला बी आता खर्च 20-25 हजार खर्च आहे. आता ह्याला रान नेट करायला बी. तुमची मागणी काय आहे आता? तेच कोणतरी येऊन बघून काय असेल ते. शासकीय मदत मिळावं. हां. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय. आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.